विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. विधानसभेची आचारसंहिता पुढच्या काही दिवसांमध्ये सुरू होते. त्यामुळे वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती येताना आपल्याला दिसत आहेत. अनेक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जाहिराती येऊन गेल्या आणि आजच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये शिपाई आणि लिपिक या दोन्ही संवर्गाच्या 358 जागा आहेत. जर तुमचं इयत्ता 10वी शिक्षण झालं असेल तर शिपाई पदाला फॉर्म भरू शकतात. जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर लिपिक पदासाठी फॉर्म भरू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनुषंगानं संपूर्ण माहिती, मग शैक्षणिक पात्रता काय लागते, वयोमर्यादा किती असणं गरजेचं आहे, फॉर्म भरण्याची मुदत किती आहे, आपली एक्झाम कधी असणार आहे, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, संपूर्ण माहिती घेणार आहोत. तेव्हा पुढची 5 ते 6 मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याची ही नोकर भरतीची जाहिरात आहे. यामध्ये बघा, लिपिकसाठी 261 जागा आहेत आणि शिपाईसाठी 97 जागा आहेत. अशा टोटल 358 जागा आहेत. फॉर्म भरण्याची प्रक्रिया 8 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या दरम्यान असणार आहे. आपल्याला ऑनलाईन प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे 5 किंवा 6 नोव्हेंबरला आणि आपली परीक्षा असणार आहे. इथं संभाव्य म्हटलेलं आहे, अंदाजित तारीख दिलेली आहे 9, 10, 11 नोव्हेंबर 2024 ही म्हणजे परीक्षेची तारीख सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. लक्षात घ्या, म्हणजेच पुढच्याच महिन्यामध्ये आपली परीक्षा असणार आहे. त्यानंतर बघा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत या संदर्भात तुम्हाला बँकेच्या वेबसाईटला माहिती कळवण्यात येईल. आता फॉर्म कुठे भरायचा आहे, ही सविस्तर जाहिरात कुठे बघायला भेटेल तर बघा, www.cdccbank.co.in या संकेतस्थळावरती आपल्याला काय करायचं आहे, अर्ज भरायचा आहे. हे लक्षात घ्या आणि या संकेतस्थळावरती तुम्हाला सगळी माहिती इथून पुढे उपलब्ध होणार आहे. आता बघा, या ठिकाणी आपण आता हे सगळं समजून घेतलं. ठीक आहे, सगळ्यांना दिसतंय. फॉर्म भरण्याची तारीख समजून घेतली आपण, हॉल तिकीट कधी येणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा आपली कधी असणार आहे, हे सगळं समजून घेतल्यानंतर चला पुढे शैक्षणिक अर्हता बघा आता काय आहे. जर तुम्ही लिपिक या पदासाठी इच्छुक असाल, म्हणजेच क्लर्क या पदाला तुम्ही फॉर्म भरायला इच्छुक असाल तर या ठिकाणी 261 पदं आहेत, हे लक्षात घ्या. आणि वयोमर्यादा 21 ते 38, कमीत कमी 21, जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत हा फॉर्म तुम्हाला भरता येईल. कोणत्याही शाखेचा पदवीधर, म्हणजेच तुमच्याकडे फक्त ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे, डिग्री असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता त्यासोबत तुमच्याकडे काय असावं लागणार आहे, MSc IT, म्हणजेच तुमच्याकडे डिग्री अधिक MSc IT किंवा समकक्ष, ह्या दोन गोष्टी आहेत फक्त. त्याच्यामध्ये आता प्रेफरन्स कोणाला दिला जाईल, जर तुमचं वाणिज्य शाखेमध्ये म्हणजेच BCom झाला असेल, MCom झाला असेल किंवा बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असेल किंवा इंग्रजी मराठी टायपिंग झाला असेल किंवा शॉर्ट हँड झाला असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. चला, हे झालं लिपिक पदासाठी. आता शिपाई पदासाठी बघूया. शिपाई म्हणजेच पिऊन 97 जागा आहेत. 18 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. शिक्षण फक्त 10वी असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. चला, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा ह्या दोन गोष्टी आपल्याला समजल्या. आता जाऊया आपण पुढे. आता निवड कार्यपद्धती कशी असणार आहे लक्षात घ्या. आता ऑनलाईन परीक्षा देऊन आपली निवड होणार आहे, लक्षात घ्या. लिपिक असेल किंवा शिपाई असेल या श्रेणीतील पदांकरिता संगणकाद्वारे काय होईल, आपली ऑनलाईन परीक्षा होणार आहे. म्हणजे एक प्रश्न असणार, 4 पर्याय असणार, योग्य पर्याय आपल्याला टिक करायचा आहे. चला, सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका कशा असणार आहेत, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ टाईप, मी आधी सांगितलं तुम्हाला. आता बघा, ह्या परीक्षेसाठी तुम्हाला 90 मिनिटांचा कालावधी उपलब्ध असेल, म्हणजेच तुम्हाला 1.5 तास मिळेल पेपर सोडवायला. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांचा अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. कोणते कोणते विषय असतील, कोणत्या विषयातले प्रश्न असतील तर लक्षात घ्या. बघा, या ठिकाणी गणित आहे, गणित, त्यानंतर बँकिंग आहे, त्यानंतर सहकार आहे, सामान्य ज्ञान आहे ज्याला आपण GK GS म्हणतो, चालू घडामोडी आहे, करंट अफेअर्स, कृषी आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, मराठी व्याकरण आहे, संगणक व माहिती तंत्रज्ञान आहे म्हणजेच कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बुद्धिमापन चाचणी म्हणजेच रिझनिंग आहे, लक्षात घ्या. ह्या विषयांचा समावेश या ऑनलाईन परीक्षेमध्ये असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा, खालची ओळ खूप महत्वाची दिसते सगळ्यांना. ऑनलाईन परीक्षेचे माध्यम काय असेल, मराठी असेल. हा पेपर, हे प्रश्न आपल्याला मराठीमध्ये विचारले जातील, हे लक्षात घ्या. पुढे कागदपत्र. आता आपल्याला ज्या वेळेस बघा फॉर्म भरताना तर कुठली कागदपत्र आपल्याला लागत नाहीयेत.
पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहेत. कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत बघा, लक्षात घ्या. या ठिकाणी बघा, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा. आता तुम्ही लिपिकसाठी फॉर्म भरत असाल तर पदवी प्रमाणपत्र म्हणजे तुमचे डिग्री सर्टिफिकेट लागणार आहे. आणि जर तुम्ही शिपाईसाठी फॉर्म भरत असाल तर 10वीचं काय लागणार आहे, सर्टिफिकेट लागणार आहे, 10वीचं मार्कशीट लागणार आहे, प्रमाणपत्र. त्यानंतर जन्मदिनांकाचा पुरावा. आता जन्मदिनांकाचा पुरावा तुमच्याकडे इयत्ता 10वीचं जर प्रमाणपत्र असेल तर त्याच्यावरती जन्मतारीख असतेच, त्यामुळे ते चालून जातं. त्यानंतर MSCIT अथवा समकक्ष. आता MSCIT शिपाई पदाला लागत नाही, ते लागतं लिपिकसाठी. ठीक आहे, चला पुढे. टंकलेखन. आता बघा, हे कंपल्सरी नाही बरं का, असेल तर. टंकलेखन म्हणजे टायपिंग, लघुलेखन म्हणजे शॉर्ट हँड, हे असेल तर तुम्ही देऊ शकतात. तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल कसला तर त्याचं सर्टिफिकेट तुम्ही लावू शकतात. उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व डॉक्युमेंट. आता अर्ज भरताना ते जे काही विचारतात, तुमच्याकडे काय कॅटेगरी सर्टिफिकेट आहे का, तुमच्याकडे डोमासाईल आहे का, तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का, वगैरे वगैरे, जिथे जिथे आपण यस म्हणतो ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इथे सबमिट करायचे आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. त्यानंतर विवाहित महिलांच्या नावात बदल झाला असेल तर. आता विवाहित महिला, सासरचं नाव वेगळे, माहेरचं नाव वेगळे, नावामध्ये बदल झाला, मग अशा वेळेस तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा ज्याला आपण काय म्हणतो गॅझेट, ठीक आहे, महाराष्ट्र शासनाचं राजपत्र, हे गॅझेट करून घ्यावं लागतं. आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा, तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्ताचा दाखला हा पण तुम्हाला इकडे सबमिट करावा लागणार, दाखवावा लागणार. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इंटरव्ह्यू. आता बघा, कागदपत्र पडताळणी आणि आता पुढचा टप्पा म्हणजे मुलाखत आहे, लक्षात घ्या. आता ऑनलाईन परीक्षेतून प्राप्त होणाऱ्या गुणांच्या, आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही परीक्षा जी आपली आहे कशी होणार आहे माहिती आहे का, ही तुम्हाला या ठिकाणी 90+10 अशी ही 100 मार्कांची आपली काय होणार आहे, परीक्षा होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे 90 प्रश्नांची आपली ऑनलाईन परीक्षा असणार आहे आणि 10 प्रश्नांची आपली किंवा 10 मार्कांची आपली काय असणार आहे, इंटरव्ह्यू असणार, मुलाखत असणार आहे. ठीक आहे, आता मग 90 प्रश्नांची किंवा 90 मार्कांची जी आपली परीक्षा आहे त्याचा आपण विषय वगैरे समजून घेतले. आता पुढची प्रक्रिया, मुलाखत नेमकी कशी होणार ते पण समजून घेऊया. बघा, ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पदसंख्येच्या एकाच 3 नुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी परीक्षेच्या बैठक क्रमांकासह बँकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. आता यांनी काय सांगितलंय, जेवढी पदं आहेत ना त्या पदाच्या 3 पट, एकाच 3, ठीक आहे, त्या एकाच 3 प्रमाणे मुलं मुलाखतीला पात्र होतील. आता मुलाखतीला कुठले कुठले मुलं पात्र झालेत हे सगळं तुम्हाला, ती जी वेबसाईट तुम्हाला सांगितली मी बँकेची, त्या वेबसाईटवरती तुम्हाला दिसणार आहे. त्या वेबसाईटवरतीच मुलाखतीचे हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे. मग आता नंतर मग तुमचे मुलाखतीला तुम्ही पात्र झालात तर आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय. त्यानंतर मुलाखत पत्र डाउनलोड करण्यास काही अडचण आली तुम्हाला तर support@cdccbank.co.in या मेल आयडी वरती संपर्क करायचा आहे. ठीक आहे, पुढे. आता मुलाखत कशी होणार आहे लक्षात घ्या. आता कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँकेने गठीत केलेल्या समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. आता बँकेची एक समिती असणार आहे, ती तुमची मुलाखत घेईल. ही मुलाखत जी आहे ती किती असणार आहे, 10 मार्कांची मुलाखत असणार आहे, लक्षात घ्या. उमेदवार जर मुलाखतीला गैरहजर राहिला तर तो काय असेल, अपात्र असेल, तो निवडीला पात्र असणार नाही, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय. चला, आता लिपिक पदाची मुलाखत 10 गुणांची असून सदर गुणांचे भारांकन खालील नमूद केल्याप्रमाणे असेल. त्यामध्ये 10 पैकी 5 गुण संबंधित उमेदवारांच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरित 5 गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील. आता लिपिक पदासाठी ही मुलाखत असणार आहे 10 मार्कांची. 10 पैकी 5 मार्क जे आहेत ते या ठिकाणी ठरलेले आहेत की 5 मार्क कसे असणार आहेत आणि 5 मार्क तुम्ही जसे उत्तर देत आहेत त्यानुसार 5 मार्क असणार आहेत. आता हे 5 मार्क कसे कसे आहेत बघा. आता वाणिज्य, बँकिंग, कृषी व कृषी संलग्न अभियांत्रिकी, संगणक, विधी, शास्त्र, व्यवस्थापन या शाखेतील तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे, लक्षात घ्या इथे. त्यानंतर JAIIB किंवा CAIIB तुम्ही जर असाल, ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 1 मार्क असणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर टॅली किंवा ऍडव्हान्स टॅली तुमचं झालं असेल तर तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. त्यानंतर राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी सहकारी बँकेतील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर 1 मार्क मिळणार आहे तुम्हाला. तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर 1 मार्क मिळणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे 5 मार्क इथे आहेत आणि उरलेले 5 मार्क जे आहेत ते मग तुम्हाला जे प्रश्न उत्तर विचारले जातील त्यावरती 5 मार्क असणार आहेत. अशा पद्धतीनं 90 मार्कांची कम्प्युटर बेस्ड परीक्षा ऑनलाईन आणि 10 मार्कांची मुलाखत, अशी 100 मार्कांची आपली असणार आहे परीक्षा, लक्षात घ्या. आता पुढे बघा काय म्हटलंय, पुढची माहिती बघा. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 1 वर्षासाठी प्रोबेशन म्हणून नेमण्यात येईल. म्हणजेच तुमचा परिवीक्षाधीन कालावधी असणारे 1 वर्षाचा.
नेमणूक दिलेल्या उमेदवारास परीवीक्षाधीन कालावधीमध्ये लिपिक व शिपाई पदासाठी बँक ठरविल त्यानुसार दरमहा एक पगार देण्यात येईल. म्हणजे 1 वर्षासाठी जो आहे तो तुम्हाला बँक ठरवेल त्याप्रमाणे पगार असेल, त्यानंतर मग रेग्युलर पगार तुमचा चालू होऊन जाईल. सदर उमेदवारास नेमणुकीबाबतच्या बँकेच्या स्थायी आदेशातील व सेवा नियमातील प्रचलित नियम अटी शर्ती बंधनकारक राहतील. ठीक आहे, चला पुढे. अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला बँकेमध्ये किमान 3 वर्ष सेवा करण्याबाबत करारपत्र किंवा हमीपत्र द्यावे लागेल. ओके. नैसर्गिक चला पुढे. हा चौथा मुद्दा बघा काय की वरील अटी व शर्तीमध्ये अथवा निवड प्रक्रियेच्या निकषामध्ये बँकेच्या हिताच्या दृष्टीने बदल करण्याचे अधिकार बँकेला राहतील. ठीक आहे, चला हे आता अर्ज तुम्ही ज्यावेळेस करताय त्यावेळेस त्यांनी असं सांगितलंय की अर्ज कराल त्यावेळेस तुमच्याकडे वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता हे सगळं आवश्यक ज्या अटी आहेत त्या तुम्ही पूर्ण करत असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा पुढे, अंतिम निवड झालेल्या उमेदवाराने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक क्षमतेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. बघा आता ह्या निवड झाल्यानंतरच्या प्रक्रिया इथे सांगितलेल्या आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, उमेदवारास चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये बँक सेवा नियमानुसार नियुक्ती देण्यात येईल. म्हणजे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि त्याच्या ज्या काही शाखा आहेत त्या कुठल्याही शाखेत तुम्हाला नोकरीसाठी नियुक्ती देण्यात येईल. आणि जर तुम्ही सिलेक्ट झालात तर 10 दिवसांच्या आत तुम्हाला रुजू व्हावं लागेल. किती? 10 दिवसांच्या आत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मुलांच्या मनात प्रश्न असतो, सर आमचा हा पेपर महाराष्ट्रामध्ये कुठेही होऊ शकतो का चंद्रपूरमध्ये जाऊन पेपर द्यावा लागेल? तर त्या बाबतीत सांगितलंय बघा, उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा प्रामुख्याने चंद्रपूर शहरातील व जिल्ह्यातील केंद्रावर घेण्यात येईल. संपला विषय. इथे स्पष्टपणे सांगितलंय की प्रामुख्यानं, शक्यतो चंद्रपूर जिल्ह्यातच होईल. प्रामुख्यानं म्हटलंय इथे की प्रामुख्यानं ही परीक्षा चंद्रपूर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये घेण्यात येईल. मात्र परीक्षार्थींची संख्या विचारात घेऊन समजा खूप जास्त फॉर्म आले तर मात्र इतर शहरात देखील ही परीक्षा घेतली जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, चला पुढे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, उमेदवाराला मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पुढे महत्वाची सूचना, आता तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम्स निर्माण झाला, काही तांत्रिक अडचण आली तर तुम्हाला हा नंबर दिलाय 80 80 45 85 32 किंवा 84 59 46 16 78 हा हेल्पलाईन नंबर आहे. याच्यावर तुम्हाला फोन करायचा आहे. ठीक आहे, किंवा support@cdcc-recruitment.in या मेल आयडी वरती संपर्क साधायचा आहे. आता फॉर्मची फी किती आहे? 560.50 म्हणजे 560 रुपये ही फॉर्मची फी असणार आहे, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही सिलेबस तुम्हाला मी सांगितला, या सिलेबसच्या अनुषंगानं आपली इग्नाइट अकॅडमीची ही एक ऑनलाईन बॅच आहे ज्यामध्ये हा संपूर्ण सिलेबस, आता जिल्हा बँकेच्या सर्वच ज्या काही जिल्हा बँका आहेत त्या सर्वच बँकांचा जो काही सिलेबस आहे तो जवळपास सेमच आहे. त्यामुळे ही जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला उपयुक्त ठरेल. कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास तुमचा ह्या बॅचच्या माध्यमातून होईल. तेव्हा नक्की ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करायची. खूप चांगली संधी तुमच्या समोर. खूप साऱ्या विभागाच्या परीक्षा आता आहेत. इथून पुढच्याही काळामध्ये काही दिवसांमध्ये जाहिराती येत आहेत. त्यामुळे सगळे फॉर्म भरा. सरळ सेवा परीक्षांचा फायदा एक असतो की अभ्यासक्रम एक आहे आणि त्यावरती आपण परीक्षा अनेक देऊ शकतो. त्यामुळे कुठे ना कुठे नक्कीच आपलं सिलेक्शन नक्की होऊ शकतं. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला. त्याच पद्धतीनं अशाच प्रकारे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच हे इग्नाइट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.